नमस्कार, मी नरसिंह भुरे आणि आपण पाहत आहात आरोग्य दूत न्यूज. पाचोरा शहरात एक धक्कादायक आणि हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रॉपर्टी आणि आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका व्यक्तीचा जीव गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा शहरातील हिंद ऑइल मिल परिसरात राहणारे संतोष हरलाल कानडे वय 55 वर्ष आणि त्यांच्या सख्या भावाचे सालक दीपक प्रकाश कानडे वय 40 वर्ष यांच्यात गेल्या काही दिवसापासून घराच्या प्रॉपर्टी आणि आर्थिक व्यवहारावरून वारंवार वाद सुरू होता. मात्र हा वाद इतका टोकाला जाईल आणि त्यांचा शेवट थेट खुनात होईल याची कल्पनाही कुणाला नव्हती. रविवारी म्हणजेच 8 जून रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील कन्या शाळेजवळ दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याचे सांगितलं जातं. या वादातून संतापलेल्या संतोष कानडे यांनी दीपक कानडे यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दीपक कानडे जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नातेवाईक आणि नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हल्ल्यानंतर आरोपी संतोष कानडे हे पळून न जाता स्वतःहून पाचोरा पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मयत दीपक कानडे यांच्या फिर्यादीवरून संतोष कानडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची आणि पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नेमकं वाद किती दिवसापासून सुरू होता, घटनेची वेळ काय घडली आणि खुनामागील नेमकं कारण काय होतं याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. मित्रांनो, प्रॉपर्टी, जमीन, जुमला किंवा आर्थिक व्यवहार यासारख्या वादामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होताना आपण पाहत आहोत. संवादातून आणि कायदेशीर मार्गाने सोडवता येणारे प्रश्न अनेकदा रागाच्या भरात गंभीर गुन्ह्यामध्ये बदलतात. या घटनेने पुन्हा एकदा यांची जाणीव करून दिली आहे. या प्रकरणाबाबत पुढील कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अधिक तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व सत्य समोर येणार आहे. अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी आरोग्य दूत न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.